सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या मयत मुलीच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी दाखल झाल्यात। खासदार प्रणिती शिंदे यांना पाहून मृत मुलीच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला। पीडित मुलींना न्याय मिळावा यासाठी स्थानिक नागरिक आता घोषणाबाजी करत आहेत। तर खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे पीडित मुलींना जीव गमवावा लागल्याचा आरोप केलाय। राम झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी 14 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे। सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे। तुम्हाला आठवतंय की 15 वर्षापूर्वी कॉलेरा झालेला, कारण का पाईपलाईन कुजलेल्या। आता गेले 3 वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे, आयुक्त नाही आहे, त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहे, कारण का इलेक्शन घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे, त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाली नाहीत, नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत। ह्या गोष्टीचा मी निषेध करते। मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत, साधं झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते 8-8 दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं। त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कीटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय। आता शास्त्रीनगर असेल, जगजीवन राम झोपडपट्टी असेल, पूर्व भाग असेल, सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर 8 दिवसाआड पाणी येत आहे, जे येत आहे ते घाण पाणी येत आहे, मैल मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे, पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे, कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि आयुक्त आत्ताच आले, त्यांना काही माहीत नाही। खरं तर उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आउट झालं पाहिजे, पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे, सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत, पण हे सरकार याबाबत गंभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे। ह्याचा मी धिक्कार करते। वारंवार लोकसभा असू दे, विधानसभा असू देत, आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे येतं हे पहिल्यांदा म्हणजे 15 वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झालाय सोलापुरात, कारण का निष्काळजीपणा, महापालिकेचा शासनाचा निष्काळजीपणा। मुख्यमंत्री अनेकदा आलेत, उपमुख्यमंत्री अनेकदा आले, त्यांचं सरकार आहे, पण साधं किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत। या गोष्टीचा मी धिक्कार करते। ती मुलगी जी गेली आहे, अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे, अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे। असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा, सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत, त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे, पण गेलेल्या मुलीचा जो उणीव आहे ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी पुरवठा साफ झाला पाहिजे। महापालिका प्रशासनाचे जे चेंबर जातात ड्रेनेजचे, त्यामधूनच पाण्याची पाईपलाईन पास होते, हे कुठेतरी हा नेहमीच विषय असतो की मैल मिश्रित पाणी आणि पिण्याचं पाणी हे एकत्रित होतं। पण जर झोन असतो, महापालिका असते, तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत असते, जिकडे किरकोळ काम आहे ती करत असते। यावेळेस कोण बघताय मला सांगा? ना नगरसेवक आहे, ना महापौर आहे, ना आयुक्त आहे। म्हणजे महापालिकाच राहिली नाही तरी कामं कशी होतील आणि बळी कोणाचा जातोय? सामान्य नागरिक। म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापुरात, काय चाललंय महाराष्ट्रात? तुम्ही मला सांगा। आज महापालिकेचे आयुक्त असतील सगळे पाणी करतायत, हे लोक तक्रारी करत होते, तक्रारी चार्ज ते दाखवत आहेत, तोपर्यंत काही सगळी महापालिका झोपली। कधी डोळे कधी उघडणार, म्हणजे जीव जाण्याची वाट पाहिल्यावरच असं होतं आणि एवढं आम्ही बोलत असतो पण निगरगट्ट ही लोक आणि म्हणून काहीही त्या ठिकाणी केलं जात नाही। वरवर फक्त तरंगतायत, हे झालंय ते झालंय। महाराष्ट्रात एवढी इन्व्हेस्टमेंट, गोरगरीब मरतायत, झोपडपट्टी असतील, गावं असतील, तिकडे लोकांना प्यायला पाणी नाही, जे पाणी आहे ते पण घाण पाणी आहे। 8-8 दिवस साठा करून ते पाणी पितायत आणि आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतो। काय चाललंय, काय भूमिका असणार आहे? आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतायत, त्या ठिकाणी राजकारण सुचतं। हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही। धिक्कार, मी निषेध करते मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा आणि प्रशासनाचा मी या ठिकाणी धिक्कार आले पाहिजेत। इलेक्शन व्हायच्या आधी जे प्रशासक आहेत सोलापुरात, पूर्ण साफसफाई त्या ठिकाणी झाली पाहिजे पाईपलाईनची आणि लवकरात लवकर चांगलं पाणी
प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झाला पाहिजे. गरमी उन्हाळा आहे, सोलापुरात पाऊस उशिरा होतो, पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. दर 2 दिवसात लोकांना पाणी मिळालं. ताई, आपण भावनिक झालाय. हा माझ्या मतदारसंघाचा विषय, लोकांचा विषय. जगजीवन राम झोपडपट्टी अनेक वर्षापासून मी इथे येते. आज इकडे 14-13 वर्षाच्या मुलांचा मृत्यू होतोय घाण पाण्यामुळे. कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची? जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही, वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून, ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत. हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय. आणि का तर त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही. वा, मला राजकारण करायचं नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज ह्यांना भोगावं लागतं. मग कोण जबाबदार आहे ह्या मृत्यूसाठी? दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा सोलापुरात मृत्यू झालाय. यावेळी भाजपा आमदार देवेंद्र कोठे आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली आहे. हे सगळं आमचं कल्पना करत दादा सर सगळं आमचं आपल्याला न्याय मिळण्यासाठी दादा आपल्याला विनंती करायला की हे पोस्टमार्टम होणं गरजेचं आहे. पोस्टमार्टम केलं की नेमकं काय झालंय ते आपल्याला समजून येईल. त्यामुळे विनंती ताई, जर दादाच्या शब्दाला आपण मान द्या. ఇప్పుడు అందరూ గరంలో आणि ఏం చేస్తే పోస్ట్ మార్టం చేసుకొని मोदी परिसरामध्ये 2 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. आपण स्वतः भेट दिलेली आहे. काय परिस्थिती आहे, काय नक्की घटना घडलेली आहे, काय सांगा? ही अतिशय दुःखद दुर्दैवी घटना आहे. यातनं जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे. त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं. अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत. हे 4 जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात. त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं. पण आम्ही इथं आत्ता आलोय, प्रत्यक्ष पाहणी केलं. इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जी लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिना किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं. मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं. आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे. परंतु आत्ता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर त्याचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल. महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल. नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत. आणि एका मुलीचे पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे. त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल. आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या, तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल. परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे. त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत. आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे. खरं तर यामध्ये कुठेतरी महापालिकेच्या प्रशासनाची ही कुठेतरी घोडचूक आहे का? कारण जर चेंबर यापूर्वी अशा घटना घडत असतील म्हणजे पाणी घाण येत असेल काही ठराविक कालावधीसाठी तर त्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने चेंबर म्हणजे गटरीमधून जर पाईप जात असेल पाण्याचा तर हे दुर्दैवी किंवा धक्कादायक बाब आहे. प्रशासन याचा हलगर्जीपणा आहे का? निश्चितच सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे की ड्रेनेजच्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. ती त्यावेळेस जरी पाईपलाईन नवीन असताना जर काही अडचण नसली परंतु कालांतराने पाण्याच्या प्रवाहामुळे ती ज्या लाईन जीर्ण होती त्याला एखादं होल वगैरे पडलं तर हे मिश्रण होण्याचा प्रकार घडू शकतो. आणि कदाचित जर तसा प्रकार आज घडला असेल तर आम्ही आत्ता आयुक्तांना तशा सूचना प्रशासनाला देऊयात की फक्त याच भागात नाही तर सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर त्या बदलून घेण्याच्या सूचना देऊयात जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही. प्रत्येकाचा प्राण महत्त्वाचा आहे.
धर्मादाय आयुक्त खाली रजिस्टर असलेल्या हॉस्पिटल्सना शासनाची सवलत आहे. त्यांना कोणताही टॅक्स नसताना ते गरिबांची सेवा करत नाहीत. म्हणून अशा पद्धतीचा रोष या हॉस्पिटल्स विरोधात वाढत असल्याचं यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणालेत. जगप्रसिद्ध लॅप्रोस्कोपी सर्जन डॉक्टर लकडावाला यांनी अतिशय मोठ्या मनाने या समाजकार्यासाठी मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी तयारी दर्शवली. याबद्दल मनपूर्वक मी त्यांचा आभारी आहे. त्यांची अपॉइंटमेंट मिळवायला महिनाभर लागतो लोकांना. ते फार मोठ्या परदेशी दौऱ्यामध्ये असतात आणि त्यांना बेस्ट डॉक्टरचा अवॉर्ड त्यांना जागतिक मिळालेला आहे. इतकं मोठं मगाशी मी जे सांगितलं इजिप्तच्या त्या महिलेचं फार मोठं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. त्यांनी 2 दिवस ते राहणार आहेत. 22 लोक त्यांनी आपल्याबरोबर आणलेले आहेत. आणि मला वाटतं त्यामुळं आमच्या इथले प्रोफेसर्स, आमचे जे नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, यांना चांगलं ज्ञान मिळेल, विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेल, प्रेरणा मिळेल आणि गरिबांची सुद्धा सेवा होईल. तर आता भाषणामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जायकाकडनं आपण डेव्हलपमेंट बँकेचं मंजूर झालेलं आहे. तो अजून जायकाच व्हायचा आहे. मला वाटतं मला बी जे मगाशी सांगितलं की आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्स विशेषतः सार्वजनिक आरोग्य खात्याचे असतील तर आमचे हे बळकट करण्याची आवश्यकता. हे जर बळकट झाले तरच गरिबांची सेवा चांगल्या प्रकारे होईल. आता मुख्यमंत्री महोदयाला आम्ही भेटून त्याबद्दल एक समिती केली पाहिजे आणि एक प्रिस्क्राईब करून केली पाहिजे. खाजगी दवाखान्यांनी काय घ्यावं काय घ्यावं, त्याशिवाय हे थांबणार. काय झालेलं आहे की आयुष्यमान भारत आणि हे 5 लाखाच्या दोन्ही सेम आहे. त्यामुळे एकेकाचा लाभ दोन्हीकडे घेण्याचा प्रयत्न होतो. तर ते कंबाईन करून योजना आता आपण आणलेली आहे. त्यामुळे त्याला 5 लाखाचीच मिळणार. तर त्यामध्ये डबल व्हायचं एकाच. म्हणजे आता समजा आता हल्ल्या तर महात्मा फुलेमध्ये आहे आयुष्यमान भारत, त्याचा गैरवापर होईल म्हणून आपण ती कंबाईन योजना ते जे समन्वयक होते जिल्ह्याचे काय आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग बघते माहिती साहेब मला आता मंजूर सांगितलं की काय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि अण्णाभाऊ साठेचा पुतळा आपल्या शासनानं सगळं कायदा केलेला आहे की असे पुतळे बसवण्यासाठी आपल्याला पण या पुतळ्यांचं फार मोठं महत्त्व आपल्याला आहे. या पुतळ्याचं संरक्षण होणं, त्याच्याबद्दल त्याचं काही विक्रम न होता कामा नये याची काळजी सरकार घेतं. आता पट्टणकोटला शिवाजी महाराजांचा जो बसलेला आहे त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परवानगी मिळायला उघडा. तसंच मी आता मंजुराची म्हणून तिथे दोन्ही पुतळ्याला झाकून ठेवा. परवानगी मिळालं तर त्याला परवानगी नाही मिळालं तर मग झाकून ठेवा, काढू नका असं बोललेलं आहे. तुम्हाला श्रावण बाळ आरोग्य योजनेचं म्हटलं जातं. तुम्ही धर्मादाय जी गरीब रुग्णांसाठी त्यामुळे अद्याप काही रुग्णालय डॅशबोर्ड त्याचा लावत नाही. गरीब रुग्णांचा डॅशबोर्ड सगळीकडे लावला जातो. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये रामेश्वर नाईक काय गेल्या वेळा ते मंगेश चुके होते त्या ठिकाणी ऑनलाईन तिथंच दिसतंय मंत्रालयात डॅशबोर्ड सगळे लागले. त्याची जर स्पेसिफिक असेल तर मी मुख्यमंत्र्यांकडे करेन. यंदाच्या वाढदिवसाचा वेगळा काय आणि श्रावण बाळ जो आहे ना ती मला जी मिळालेली आहे 65 वर्षाच्या वरच्या आई वडिलांना. मुलं बघत नाही, सुना बघत नाही, त्यासाठी एकत्रित योजना आपण आणली. आईला आणि वडिलांना पेन्शन द्यावी. त्यामुळे त्याचं नाव श्रावण बाळ ठेवलं. त्यामुळे माझं नाव श्रावण ऑपरेशन आहे न करण्याचं शासनाकडून त्यांना जे ऑपरेशनच्या बद्दलचे पैसे मिळतात त्याचा दर खूप कमी असतो. तर ह्याच्यामध्ये दरामध्ये नाही, फक्त ऑपरेशनचाच नाही, पाठचा रेट, नर्सचा रेट, त्यानंतर ICUचे रेट. म्हणून त्याला एकदा आता त्याला
युनिफॉर्मिटी आली पाहिजे. आता ह्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयाशी बोलणार. संकल्प नाही, मी 75वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्या दिवशी संकल्प जाहीर करतो. नाही, मी विधी न्याय खात्याचा मंत्री असताना कायद्यामध्ये मी पहिला बदल केलेला होता. वास्तविक यांना सवलती अनेक आहेत. यांना कसलाही टॅक्स, ही सगळ्यात मोठी सवलत आहे. 6% फक्त त्यांनी गरिबांचे उपचार करायचे. त्यांना त्याशिवाय हायकोर्टाने त्यांना 10%च्या ऐवजी एकूण त्यांची उलाढाल होती त्याची 2%ची सवलत दिलेली आहे. असं असताना सुद्धा एवढ्याची ते गरिबांची सेवा करत नाहीत. त्यामुळं अशा प्रकारचा रोष त्या दवाखान्याच्या विरुद्ध वाढायला आलेला आहे. महात्मा फुले जीवनदायी सुद्धा ती लागू करत नाहीत, त्याचे दर कमी आहेत. त्यामुळे आपल्या इतर सगळ्या व्यवसायावर परिणाम होईल असं त्यांना वाटतंय. त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करून घ्यावी, तर अशा घटना घडणार नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये हॉस्पिटल प्रशासनाचं काल पत्रक काढलं, त्यांनी अंतर्गत चौकशी केली. त्यामध्ये या सगळ्या प्रकरणातून त्यांनी हात झटकलेले आहेत आणि नातेवाईकांवरच कुठेतरी आता मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार, मग आम्ही कसा दोषी होणार? माझं म्हणणं आहे असं नाही. ती महिला आलेली होती, तिला नुसतं ऍडमिट केलं असतं काय बिघडलं असतं? ते पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली आले असते तर बिल झालं असतं. महात्मा फुले जीवनदायी तर लागू नसणारच, तर हे हॉस्पिटल लागूच करून घेत नाही. त्यामुळेच अशी घटना घडतात. आणि मग नातेवाईकांचा आक्रोश, एखादं मृत्यू होणं, त्या फार, त्या घरात काय 2 मुली, आता मुलं झाली, काय करायचं त्यांनी? फार मोठे प्रश्न असतात. त्यांनी थोडंसं मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांची मोजणी सगळीकडे पाहायला मिळाली. ससूनच्या काही डॉक्टरांना सुद्धा लाच घेताना पकडण्यात आलं. डॉक्टर नाही, त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फर्निचरच्या कामामध्ये लाच घेताना त्याला अटक झाली, हे खरं आहे. भाषणामध्ये आपला उल्लेख केला की आयुष्यमान योजना लागू करून घेत नाही, का करून घेत नाही, अडचणी काय नाही शासनात? त्यांना काय झाले, त्यांचे दर आहेत कमी, ते दर आहेत बाकीच्या दरांची आवाज सव्वा. मग ते म्हणतील इथं एवढं दर कमी, मग आम्ही कसं द्यायचं, म्हणून ते लागू करून घेत नाही, असं माझा समज झालेला आहे. तर अनेक वेळा आम्ही प्रयत्न करून सुद्धा ते होत नाही. ते तर काय लोकशाहीमध्ये करता येत नाही. त्यांना बोलवून विनंती करणं, त्यांना सांगणं हे लागू करा, तुमचा तो डिपार्टमेंट वेगळा करावा. परंतु तो जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कुठल्याही मुंबईच्या दवाखान्यामध्ये योजना नाही, कुठल्याही. बाजूला माणिकराव फोकाटे आलेल्या पैशाचं गुंतवणूक करता का? पैसे लग्नासाठी कोकाटे साहेबांची काही मी प्रतिक्रिया ऐकली नाही, परंतु अजितदादांची मी प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी सांगितलं हा सीझन आणि पुढचा सीझन तुमची आर्थिक परिस्थिती बघता हे काही शक्य नाही, ते कायमची कर्जमाफी करणार नाही असं काही सांगितलं नाही. मुख्य त्यांचं सांगितलं, अजितदादा तसं बोलले नाही. मला वाटतं आर्थिक परिस्थिती वर्ष 2 वर्षामध्ये नक्की आमची सुधारणार, कारण आमचं राज्य इतकं राज्य मोठं आहे, होणार आणि सगळ्या लोकांची अपेक्षा पूर्ण होणार. हे पैसे घेतात आणि शेतकरी ऐकलं नाही, ते म्हणतात की हे पैसे घेतात आणि मुलांची लग्न मला ते तुम्ही सांगितलं, आता मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. चांगला आहे की राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार असं आनंद आहे मला. दुसरं महत्वाचं शक्तीपीठ मार्गाबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी परवा मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला शक्तीपीठ रस्ता करायचा आहे, लादायचा आहे. त्यांना शेतकऱ्यांची संमती घेऊनच शासन करेल. मी तुम्हाला सांगितलं की कुणीच सांगितलं, मी त्या गाडीत होतो ना. खोटं बोलतायत. मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की अजितदादांनी ड्रायव्हरला विचारलं ही गाडी कोणाची, ती म्हणाले प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री, त्यांना कोणती गाडी ती भाड्याने दिली. त्यामुळे संताप अनावर झाला. पालकमंत्री आपला भाड्याच्या गाड्याने जातो, एसी चालूच होता, मी होतो ना त्या गाडीत. चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणं बरोबर नाही. ते म्हणाले की 5 गाड्यांना यापूर्वी परवानगी दिलेली आहे. 2-3 मंत्री होतात जिल्ह्यातले, त्यांना 2-3
त्यांना न्यायाधीश येतात, महालक्ष्मी आपलं तीर्थस्थान असल्यामुळं अनेक मंत्री राज्यात येतात. 5 गाड्या ह्या जिल्ह्याला पाहिजे, 2 आहेत तर ती भाड्याने घेतात, ते बरोबर नाही. पैसे बी दिलेले आहेत. लगेच आज गेल्यानंतर त्यांनी राज्य शिष्टाच्या सचिव आपल्या म्हैसकर मॅडमला फोन लावला, त्यांनी आजच्याच परवानगी द्या. काय बघितलं, 5 गाड्या आपल्याला VIP लोकांना येणाऱ्या महालक्ष्मी दर्शनाला मिळाल्या तर इशी बंद नव्हता. हातात चूक आहे. पालकमंत्री भाड्याची गाडी भेटतात, त्यांच्याबद्दल त्यांना राग आला. एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जॅकाकडनं आपण डेव्हलपमेंट बँकेचं मंजूर झालेलं आहे. तर अजून जॅकाच व्हायचं आहे. मला वाटतं, मला बी जे मगाशी सांगितलं की आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्स विशेषतः सार्वजनिक आरोग्य खात्याचे असतील तर आमचे हे बळकट करण्याची आवश्यकता. हे जर बळकट झाले तर गरिबांची सेवा चांगल्या प्रकारे होईल. आता मुख्यमंत्री महोदयाला आम्ही भेटून त्याबद्दल एक समिती केली पाहिजे आणि एक दर एक प्रिस्क्राईब करून केली पाहिजे. खाजगी दवाखान्यांनी काय घ्यावं त्याशिवाय हे थांबणार. पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने समाज मन हादरून गेलं असून विविध पक्ष आणि संघटनांनी रुग्णालयाबाहेर जाऊन आपला आक्रोश व्यक्त केला. आधी 10 लाख भरा, मगच महिलेवर उपचार सुरू करू अशी भूमिका रुग्णालयानं घेतल्याने संबंधित महिला तनिषा भिसे यांना इतर रुग्णालयात उपचारासाठी जावं लागलं आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. तर मराठा समाजाच्या वतीनं आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर आंदोलन करण्यात आलंय. आमची प्रमुख मागणी हीच आहे की ज्या दिवशी हा गुन्हा घडला, ज्या दिवशी निरपराध महिलेचे प्राण गेलेले आहेत, त्या दिवशी या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये संबंधित ऑन ड्युटी जे डॉक्टर होते त्यांच्यावरती 106चा डेथ बाय निग्लिजन्सचा गुन्हा दाखल झालेला पाहिजे आणि ह्या सर्व डॉक्टरांवर लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे. फडणवीस साहेबांनी आज आदेश दिलेले आहेत की समिती स्थापन करतो, पण नुसती समिती स्थापन करून काही होणार नाहीये. यांच्यावरती तात्काळ कारवाई केली गेली पाहिजे. आणि या मुजोर प्रशासन यांचा ही पहिली केस नाहीये, याच्या अगोदरही बरेचसे केसेस यांच्या झालेले आहेत. प्रत्येक वेळेस समाजात काम करत असताना आमच्यापर्यंत ते येत असतात. आता हे राजकीय याला स्वरूप मिळाल्यामुळे ही उघडकीस आलेली आहे. या सर्व डॉक्टरांवर तात्काळ 106चा गुन्हा दाखल करा ही आमची प्रमुख मागणी आहे. जरांगे पाटील देखील याच्यावर बोलणार आहेत का? जरांगे पाटील देखील बोलणार आहेत याच्यावर. त्याच्या वतीने आज हे मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर आम्ही आंदोलन करत आहोत. वारंवार यांचा जो फ्रॉड आहे हा बाहेर आलेला आहे, परंतु आज काल जी घटना घडली त्या घटनेच्या माध्यमातून आज हे उघडकीस आणण्याची संधी आम्हाला आज इथे मिळालेली आहे. यांचा जो मुजोरपणा आहे हा थांबला पाहिजे. तात्काळ तिथले जे डॉक्टर्स होते किंवा जे अधिकारी होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 लाख रुपये भरण्याची जी गोष्ट आहे ती त्यांनी काय सांगितली, कुठल्या नियमामध्ये असं लिहिलेलं आहे की 10 लाख रुपये डिपॉझिट भरल्याशिवाय तुमची सर्जरी होणार नाही किंवा डिलेव्हरी होणार नाही. आणि डिलेव्हरी सारखी गोष्ट, एवढी संवेदनशील गोष्ट असताना सुद्धा आज जर हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचे अधिकारी हे जर त्याच्यावरती दखल घेत नसेल तर अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे जी महिला वारली तिला 2 जुळ्या मुली झालेल्या आहेत. 7व्या महिन्याच्या सगळ्या त्या दोन्ही पण मुली ह्या प्री मॅच्युअर आहेत. आणि प्री मॅच्युअर ज्या ह्या बेबीज आहेत ह्याचा इथून पुढचा म्हणजे आत्तापासूनचा त्या जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत सर्व खर्च पैशाने काही माणूस परत येत नाही हो, परंतु आज आईची माया जी असती मुलांना ती मिळणार आहे का? परंतु कुठेतरी शासनाला हे जे रुग्णालय आहे रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांना ह्याची हे मिळाली पाहिजे, शिक्षा मिळाली पाहिजे. आणि ती शिक्षा म्हणून ह्या दोन्ही मुलींचा खर्च त्या मुली हयात असेपर्यंत त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा, शिक्षणाचा सगळा खर्च ह्या रुग्णालयाने उठवला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांची ही मुजोरी थांबली पाहिजे. आज मराठा समाज आणि जरांगे पाटलांचे समर्थक म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत. आज आम्ही अशी मागणी करतो की या सरकारमध्ये असणाऱ्या आमदाराच्या पीएच्या घरामध्ये जर अशी गोष्ट होतीये तर सरकारी असो किंवा विरोधक असो, एखाद्या आमदाराच्या पीएच्या घरामध्ये जर अशी गोष्ट होती तर उद्या तुमच्यासारख्या सामान्य माणसाच्या घरात का होऊ शकत नाही. आज मी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला या ठिकाणावरून आव्हान करतोय की इथून पुढे अशा घटना होऊ नयेत आणि त्याच्यासाठी अखंड मराठा समाज व मराठा सेवकांची टीम ही महाराष्ट्रभर तत्परी राहणार आहे. इथून पुढे तुमची कुठलीही अडचण असू द्या, कुठलीही समस्या असू द्या, तुमच्या आजूबाजूला मराठा सेवक आहेत.
तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. आम्ही या गोष्टीवर तातडीने त्या ठिकाणी जाऊन या प्रशासनाला जाब विचारून त्यांना कसं जागेवर आणायचंय हे आम्हाला चांगलं माहिती आहे, कारण का आमच्या मागे जरांगे पाटलांचा हात आहे. आणि जरांगे पाटील ज्या ठिकाणी बोट करतील त्या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्राला आम्ही गप्प बसणार नाही, एवढंच सांगतो. जय हिंद. देशातील प्रांतनिहाय असलेल्या भाषेचा आदर करून बँकांनी मातृभाषेच्या आधारावरती फलक लावण्याचे आदेश RBI बँकेकडून देण्यात आलेत. या आदेशाची पायमल्ली होत असल्यानं धुळ्यात मनसेने शहरातील विविध बँकांमध्ये जाऊन तत्काळ नियम पाळा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल असा इशारा दिलाय. राजसाहेबांनी सांगितलं की ज्या आपल्या आस्थापना आणि बँक आहेत RBIच्या गाईडलाईननुसार इंग्लिश, हिंदी आणि ज्या प्रांतात तुमची बँक आहे तिथली भाषा तिथं वापरली गेली पाहिजे. येणाऱ्या तुमच्या खातेदाराशी तुम्ही त्या पद्धतीने संवाद साधला पाहिजे. आणि कोणी जर हिंदीचा आग्रह धरत असेल तसा तर मराठीचा आमचा आग्रह आहे, येणाऱ्याशी मराठीत बोला सगळ्यांशी. जर महाराष्ट्रात आपली राजसाहेबांच्या आदेशानुसार आस्थापना आणि बँक या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त मराठीचा वापर केला पाहिजे या आग्रहाचा आदेश सन्माननीय राजसाहेबांनी केलेला आहे. आणि त्या आदेशानुसार आज आम्ही धुळे शहरातल्या प्रमुख बँकांमध्ये, प्रमुख आस्थापनांमध्ये जाऊन स्मरणपत्र न देता या ठिकाणी आम्ही या स्मरण ठोकळा या सगळ्या बँकेत दिलेला आहे. ज्यांना हिंदीचा आग्रह घेता येत नसेल किंवा हिंदीचा जास्त आग्रह करत असतील, मराठी येत नसेल, त्यांना हा ठोकळा आम्ही आज स्मरण म्हणून दिलेला आहे. आणि आमची आग्रह आहे की जास्तीत जास्त बँकिंग व्यवहार किंवा आस्थापनामध्ये मराठी बोललं गेलं पाहिजे किंवा मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. या संदर्भातले विषय या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. आणि आज या ठिकाणी सर्व मनसेचे उपशहराध्यक्ष, विभागाध्यक्ष व सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या कारभाराच्या तीव्र विरोधात यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी रुग्णालयाबाहेर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच रुग्णालयाला चिल्लर देखील देण्यात आली. आमच्या मागण्या बऱ्याचशा आहेत, ज्याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या महिला भगिनीचा मृत्यू झालेला आहे त्या महिला भगिनीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर कांगणे, डॉक्टर कैसास आणि त्याच्यामध्ये लेबर रूमच्या ज्या गोसाई मॅडम आहेत यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. ही चिल्लर कारण की मंगेशकर कुटुंबियाला भीक लागलेली आहे, त्यांना या ठिकाणी पुणेकरांच्या जीवाशी काही घेणं देणं नाही. त्यामुळे ही आता भीक द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की आता तरी हे पुणेकरांचे कष्टाचे पैसे आहेत, हे भीक बघून स्वीकारा. कारण की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कुठल्या जनतेची सेवा करायची नाही, तुम्हाला फक्त धंदाच करायचा आहे. त्यामुळे ही भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने 27 कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या हॉस्पिटलला लगेच सील लावावं. त्याचबरोबर पुणे पोलिसांनी कैसास असतील, गोसाई मॅडम असतील किंवा कांगणे मॅडम असतील यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणणं हे हॉस्पिटल चॅरिटेबल एक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलला दिलेली जमीन ही पुणेकरांची, महाराष्ट्र शासनाची आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती, ती जमीन परत घ्यावी. अन्यथा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीचे हजारो कोटी रुपये यांच्याकडून वसूल करून हे पुणे शासनाच्या तिजोरी जमा करावे. अनेक योजनांचा लाभ या हॉस्पिटलमध्ये मिळत नाही. महात्मा फुले आरोग्य योजनेसारखी 5 लाख रुपयापर्यंत मोफत योजना, हे धक्कादायक आहे. ज्या देवेंद्र फडणवीसांनी यांना काल परवा परत सवलत दिली आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्यमान भारतची योजना इथं स्वीकारली जात नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाची जी महात्मा फुले योजना आहे ती स्वीकारली जात नाही. एक प्रकारे हे हॉस्पिटल हे राज्य सरकारला, केंद्र सरकारला, पुणे महानगरपालिकेला चॅलेंज करत आहे की आम्ही हो इथं धंदा करायला आलेलो आहे, आमचं नाव मंगेशकर आहे, तुम्हाला जे काय वाकडं करायचं ते करा. आणि शासनामध्ये यांना धाक दाखवण्याची धमक नाही ही सुद्धा वस्तुस्थिती. लता दिदींचं नाव विश्वमध्ये आहे, पण लता दिदी ह्या लता दिदी होत्या, त्याच्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करून मंगेशकर कुटुंब पैसा कमवण्याकरता, धंदा करण्याकरता या ठिकाणी त्यांच्या नावाचा गैरवापर करते. आमचा थेट फेब्रुवारीमध्ये पण एक जमीन दिली आहे. फेब्रुवारीमध्ये मान्य देवेंद्र फडणवीसांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी एक जमीन दिलेली आहे. त्या जमिनीचा सुद्धा या ठिकाणी कुठेतरी एका गैरवापर होतोय. त्याच्यामुळे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी ही जमीन परत घ्यावी ही सुद्धा आमची आग्रही मागणी आहे. 27 कोटी रुपयाचा टॅक्स टाकलेला आहे. एकीकडे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे सर्वसामान्य नागरिकांचा फक्त 3 लाख रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता त्यांच्या घराला किंवा दुकानाला सील मारतायत आणि इथं 27 कोटी रुपये मात्र पडून असताना किंवा 27 कोटी रुपयाचा टॅक्स प्रलंबित असताना ती वसुली केली जात नाही, हे सुद्धा दुर्दैव आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 7 दिवसात जर महापालिका आयुक्तांनी जर ही वसुली केली नाही तर महापालिका आयुक्तांनाच आम्ही या ठिकाणी प्रतिवादी करून
त्या ठिकाणी हायकोर्टात खेचू, हा महापालिकेला सुद्धा आमचा इशारा राहील. योजनांच्या संदर्भात बेड उपलब्ध असतात, मात्र ते असं आहे की प्रत्येक हॉस्पिटलला 10% राखीव बेड हे ठेवावे लागतात. त्याच्यामध्ये गोरगरीब पेशंट असतील किंवा कमी उत्पन्न गटातले असतील यांच्यासाठी ते बेड रिझर्व्ह ठेवले जातात. त्याच्यामुळे येणाऱ्या 7 दिवसात शासनाने यांनी तो जो काही 34 कोटीचा निधी आहे त्याच्यातून गोरगरिबांची सेवा केली जावी. त्या निधीचा कसा वापर झाला त्याचा एकदा तक्ता जाहीर करावा आणि त्याचबरोबर जे 10% बेड हे सर्वसामान्य नागरिकांना दिले जातात त्याचा काय वापर झाला हे मागच्या 10-20 वर्षाचा ताळेबंद हा सुद्धा पुणेकरांसमोर जाहीर करायचं. जी चिल्लर आता हॉस्पिटलला भीक म्हणून देणार आहोत. तर आता मंगेशकरांना पुणेकरांच्या आरोग्याशी काही घेतलेलं नाही, त्यांना भीकच हवेत. तर सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावरून जातात चिल्लर दिले ते आम्ही मंगेशकरांना सोपवणार आहोत.